आज आपण कथा साहित्य प्रकार परिचय भाग 3 हा पाहणार आहोत. कथा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ परंपरा लाभली आहे. श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्य आहेत. हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण यांची माहिती दिली आहे. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्ये विकसित होतात, तसेच व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत विवेचन केले आहे. तर प्रस्तावना पाहूया आपण. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हा त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दश अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या या लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा लाभली आहे. तर बघा, प्रस्तावनेमधूनच आपल्याला काय होते की समजते पुढे काय सांगायचं आहे ते. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला. आता बघा, पहिल्या काळी काय व्हायचे की लोक एकमेकाला आलेले अनुभव असतील, काही एखाद्या कल्पना असतील, ज्या वेळी ते दुसऱ्याला सांगू लागले तेव्हा त्याची गोष्ट झाली. आता उदाहरणार्थ आपण गोष्ट झाली म्हणजे काय, तर आपल्या घरीसुद्धा आजी असेल, आजोबा असेल, काका, मावशी, काकी आपल्याला काय सांगायचे की गोष्टी सांगत असत. आणि या गोष्टींच्या माध्यमामधून कथेचा काय झाला रे, जन्म झालेला आहे. कथा या शब्दाचा शब्दश अर्थ गोष्ट. आणि आपण पाहतो की कथा या शब्दाचा जर तुम्ही अर्थ घेतला, शब्दश अर्थ जर घेतला, तर त्याचा अर्थ काय होतो की गोष्ट आहे, कहाणी होऊ शकतो, हकीकत होऊ शकतो, वर्णन असा. म्हणजे कथेला वेगवेगळे शब्द काय केले की लावले गेलेले आहेत. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असते. लक्षवेधी म्हणजे काय की मन वेधून घेणारे. म्हणजे पहिल्या काळामध्ये अगदी मन वेधून घेणाऱ्या सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दांमध्ये गोष्टी काय सांगितल्या जात असत. या श्रवण गोष्टीतून, श्रवण म्हणजे काय तर ऐकणे, या श्रवण गोष्टीतून माणसांचे काय व्हायचे की मनोरंजन होत असत. आणि त्याच्यातून काय केलं जायचं की अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असत. म्हणजे थोडक्यात काय म्हटले की पहिल्या गोष्टींच्या माध्यमामधून अप्रत्यक्षपणे काय व्हायचं की एकमेकांना बोध दिला जात असत. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. मौखिक म्हणजे काय तर मुखावाटे. मग पहिलं एकमेकांना अगदी तोंडाने, मुखाने काय करायचं की गोष्टी सांगितल्या जात असत. आणि ह्या मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या ह्या लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा मग आधी तोंडाने सांगितल्या जायच्या आणि त्याच्यानंतर ही कथा काय केली झाली की लिहायला लागले. लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर म्हणजेच क्रमाक्रमाने काय झाले की लोकप्रियता लाभली आहे, लाभत गेलेली आहे. कथ म्हणजे सांगणे. बघा, कथेचा अर्थ काय की कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. आणि कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द काय झाला की रूढ झालेला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा लाभली आहे. आणि आपल्या भारतामध्ये कथा हा साहित्य प्रकार जो आहे, या साहित्य प्रकाराला काय झाले की खूप मोठी परंपरा लाभली गेलेली आहे. मुलांनो, तुम्ही पण छोटी छोटी पुस्तकं काय करत जा की वाचत जा. कथेच्या माध्यमामधून वाचलेली जी पुस्तकं असतात, ही पुस्तकं आपल्याला काय करतात, प्रेरणा देत असतात. आता त्याच्या पुढं काय म्हटलंय बघा, कथा म्हणजे काय. मग नेमकी कथा म्हणजे काय असते हे आपण पुढे काय करणार आहोत की पाहणार आहोत. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो.
कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही असतो. कथेत अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. बघा काय म्हटले की प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बघा सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये आपण पाहिले की एखादी शिकवण देण्यासाठी किंवा एखाद्याला बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले होते. म्हणजे सुरुवातीच्या काळाला काय झाले की एकमेकांना शिकवण देण्यासाठी, एकमेकांचे आचार विचार माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केले जायचे की कथालेखन गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या गेल्या. बघा नंतर काय झालं की कथेच्या माध्यमामधून लोकांचं काय व्हायचं की मनोरंजन होत असत. मग मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, मग तुमच्या मनामध्ये आलेला एखादा विचार आहे, भावना आहे, अगदी चित्ताकर्षक म्हणजे की मनाला आकर्षित करणारे घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजे तुमच्याकडे असणारे जे आचार आहेत, विचार आहेत आणि एखाद्याच्या मनाला आकर्षित करणारे जे विचार आहेत हे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केल्या जावं लागलं की कथा लिहिल्या जावं. म्हणजे ते लिखित स्वरूपामध्ये काय झाले की ते लिखाण झालेलं आहे. आणि कथेमध्ये बघा कोणकोणत्या घटना असतात. कथेत कथानक एक असते, तिच्यामध्ये पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेमध्ये केलेला असतो. म्हणजे या अनेक घटकांनी मिळून कथा काय झालेली असते की बनलेली असते. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरण असते. मग जसा तुमचा कथेचा विषय असेल, कथेच्या विषयानुसार तिच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे वातावरणसुद्धा भरलेले असते. कारण का ते वातावरण भरलेलं असतं? कारण वाचणाऱ्यांचं मन त्या कथेमध्ये काय झालं पाहिजे की गुंतलं पाहिजे, लाभलं गेलं पाहिजे आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव आणि कथेमध्ये जे पात्र असतात या पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू असतो कथेत. म्हणजे या सगळ्या घटकांच्या माध्यमामधून मिळून एक चांगली कथा काय होते की तयार होत असते. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटसुद्धा असतो. आणि या घटकांनी युक्त बनलेली जी कथा असते या कथेला काय असतं की समर्पक म्हणजे चांगल्या पद्धतीचा शेवटसुद्धा असतो. आता पुढे पाहू आपण. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थळ, काली, पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मिती हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तीचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचारांचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली या सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. बघा काय म्हटले पुढे की थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थळ, काली म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थळ आणि कालामध्ये पात्रांच्या परस्पर कथेमध्ये असणाऱ्या पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या अनेक घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. म्हणजे कथेमध्ये काय झालं की आणखी विशेष गोष्टी काय केल्या जातात की सांगितल्या जात असतात. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतील आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. बघा काय म्हटले की अर्थात प्रत्येक कथेत म्हणजे जे हे कसं असतं की लेखकाच्या लिहिण्यावर कथा ही काय असते की अवलंबून असते. मग प्रत्येक कथेत वरचे सर्वच घटक असतील आणि त्यांचे प्रमाण सारखे असेल असे आपण म्हणू शकत नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. बघा कथा कशा लिहिल्या जातात तर एखाद्या कथेमध्ये जे काय पात्र असतात मग ह्या पात्रांना प्राधान्य दिले तर दुसऱ्या एका कथेमध्ये जे प्रसंग असतात या प्रसंगांना काय केले जातं की प्राधान्य दिले जात असतं. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो. आणि काही कथांमध्ये कसं असतं की लेखक असेल
त्या लेखकाने सुद्धा त्याची काय केली जातात की मतं मांडली जातात. घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कंठ, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत होते. बघा आता मुलांना आपण काय पाहिलं की कथेचे जे घटक होते, मग ह्या वरील घटकांशिवाय कथेला बघा सुरुवात असते, शेवट असतो. असे कथेचे सर्वसाधारण 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून होते. मग या कथा लिहिताना कधी कथेची सुरुवात काय होते की विरोधाभासातून निर्मिती होत असते, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी हे कथेमध्ये असणारे जे पात्र असतात या पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकेमधून कथा काय होते की सुरुवात होत असते. आणि कधी तिथं असणारी जी परिस्थिती या प्रसंगातून कथा काय होते की घडत असते. आणि जेवढी कथा नाट्यपूर्ण तितकी आपल्याला काय होते की वाचकांची उत्कंठा अधिक वाढत असते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. आणि लेखकाचं हेच असं वैशिष्ट्य असतं की वाचक शेवटपर्यंत कथेवर काय झाला पाहिजे की खिळून राहिला पाहिजे. यामुळे कथेच्या रचनाबंधाला काय होते की सौंदर्य प्राप्त होत असते. कथा लेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच, म्हणजे कथा लिहित असताना कथेचे जे वरील घटक आहेत या घटकांच्या बरोबरच शीर्षकसुद्धा खूप महत्त्वाचे असते. आणि शीर्षकामधून आपल्याला काहीतरी बोध घेता आला पाहिजे. सूचक आणि अर्थपूर्ण भाषेमध्ये कथेचा शेवट असायला हवा. कारण कथा आपल्या काय झाली पाहिजे की मनाला भिडली पाहिजे आणि तिचा आशय आपल्याला परिपूर्ण काय झाला पाहिजे की समजला पाहिजे. आणि त्याच्यापुढे आता कथेची वैशिष्ट्य बघा. कथेला कोणकोणती वैशिष्ट्य आहेत. मराठी भाषेचे कथादालन खूप समृद्ध आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेक विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झाली आहे. आता बघा काय म्हटलं आहे की एक पहिलं वैशिष्ट्य आहे की कथा मनोरंजन करते. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुरात लुटतात. तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजकाची कितीतरी अत्याधुनिक साधने, उदाहरणार्थ TV वगैरे खूप नंतर उदयास आली, पण पहिला मान कथेचाच. कथा सर्वांनाच हवीशी वाटते. याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडलेले आहे. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टी वेल्हाळ झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच झालेला आहे. तर बघा मराठी कथा ह्या अशा आहेत की माणसाचं खूप चांगल्या पद्धतीनं काय करतात की मनोरंजन करत असतात. आपल्या मनाला आलेला जो ताण आहे, जे दडपण आहे, ही छोटीशी एखादी कथा वाचल्यानंतर काय होतं की दूर होत जातं. मराठीत सर्वाधिक जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा आहे. म्हणजे मराठी साहित्यामध्ये लोक अगदी मनापासून किंवा आवर्जून जे वाचतात त्याच्यामध्ये काय की कथा हा प्रकार वाचला जातो. आणि दिवाळी अंकामध्ये तर मुलांना आपण पाहतो बघा, दिवाळीमध्ये दिवाळी अंक विशेष काय होतं की प्रसारित केला जातो. तर यामध्ये कथेला पहिले मानाचे पान काय केले जाते की दिले जाते. ते तिच्या मनोरंजकतेमुळेच. कथेला मानाचे पान काय मिळतं तर तिच्या मनोरंजकतेमुळेच मिळत असतं, तिच्या वैशिष्ट्यामुळे मिळत असतं. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद लुटतात. आबालवृद्ध काय करतात, एखादी कथा सांगण्याचा सुद्धा आणि ऐकण्याचा सुद्धा आनंद काय होतात की मनापासून घेत असतात, मनमुराद लुटत असतात. तो तिच्या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने. आता मनोरंजनाची अत्याधुनिक साधने काय झाली की निर्माण झालेले आहेत. TV वगैरे खूप नंतर त्याची काय झाली की निर्मिती झाली. परंतु पहिला मान हा कथेचाच होता. कारण कथेच्या माध्यमामधून लोकांच्या मनापर्यंत काय होते की पोचत असत. कथा सर्वांनाच हवीशी वाटते.
कथा हा असा घटक आहे की सर्वांनाच वाचण्यासाठी हवीशी काय होते की वाटत असते. याचे एकच कारण आहे की ती माणसाच्या मनाचं चांगल्या पद्धतीनं काय करते की मनोरंजन करते. म्हणूनच कथा सर्वांना काय होते की आवडत असते. आणि मुले तर गोष्टी सांगण्यासाठी भांडावून सोडतात. आणि आपल्या घरामध्ये असणारी छोटी छोटी मुले असतात, ती आपल्या आई असेल, आजी आजोबा काका काकी यांना गोष्टी सांगण्यासाठी भांडावून सोडतात, खूप त्रास देतात. मोठी माणसेसुद्धा ह्याला अपवाद नाहीत. माणूस गोष्टीवेल्ला झालेला आहे. माणूस काय झाला की गोष्टीवेल्ला झालेला आहे, कारण तिच्या मनोरंजतामुळे. म्हणजे कथा काय करते की माणसाच्या मनाचं चांगल्या पद्धतीनं मनोरंजन करते. म्हणूनच ती सर्वांना काय होते की आवडत असते. आता दुसरं काय म्हणलं बघा, कथेमुळे सुसंस्कार होतात. आता दुसरं कथेचं वैशिष्ट्य काय की मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याची जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून मूल्य विचार रुजवता येतात. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळ एवढा मोठा कसा होऊ शकतो, हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येतो. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळे तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते. बघा, दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय म्हणले की कथेमुळे सुसंस्कार होतात. मग आता पहिला मुद्दा काय होता की मनोरंजनाचा. मग मनोरंजनाबरोबरच कथा काय करते की माणसाच्या मनावर संस्कार घडवण्याची ताकद ही कथेमध्ये असते. आणि कथेच्या माध्यमामधून, मग असं प्रत्येक माणसाला आपण मूल्य सांगत बसतो का? मग कथेच्या माध्यमामधून मूल्य विचार रुजवता येतात. कथेच्या माध्यमामधून मूल्य विचार काय केले जातात की जपले जातात. कथा काय काय देते बघा, प्रेरणा, स्फूर्ती, ज्ञान, बोध, मानवता, सत्य, स्वातंत्र्य, न्याय, बंधुभाव, समता, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा अनेक कितीतरी मूल्यांचा संस्कार माणसाच्या मनामध्ये कथा करत असते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्व कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. म्हणजे माणसाच्या मध्ये असणारी जी मानवी मूल्य आहेत, या मानवी मूल्यांची कदर करणारी अनेक आदर्श व्यक्तिमत्वे आपल्याला कथेच्या माध्यमामधून काय होतात रे मुलांनो, पाहायला मिळत असतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा कसा होऊ शकतो, हे सुद्धा आपण बोधकथेच्या माध्यमामधून काय करतो की पाहत असतो. आणि बोधकथा हे अशा असतात की आपल्या मनावर काय होतात की ठसा उमटवत असतात. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळे तर कथा एक सद्गुण होऊन बसलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणले की कथेमुळे आपल्याला बरेच काय होतात की मूल्यविचार मिळत असतात. आता तिसरा मुद्दा आहे, कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. आता कथा वाचताना आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखन शैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेच्या अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा काय होते की शेवटपर्यंत टिकून राहते, हे तुमच्या लक्षात येईल. बघा काय म्हटले की कथा वाचताना बघा मुलांना, तुम्ही सुद्धा काय करा की वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा वाचा. म्हणजे तुमच्या ही गोष्ट काय होईल की लक्षात येईल. कथा वाचताना बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की पुढे काय होईल अशी उत्सुकता वाचकांच्या मनामध्ये काय होते की वाटत असते. आता उदाहरणार्थ आपण एखादा चित्रपट वगैरे पाहतो, मग तो अर्धा झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं आता पुढे काय होईल. तशाच पद्धतीने कथासुद्धा माणसांची काय करते की उत्कंठा वाढवत असते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी करते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. आणि ते काय होतं की कथानक असे असते की त्या वाचकाला काय करते की खिळवून ठेवते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण कौशल्याने केलेली असते. म्हणजे कथाकार काय करतो की कथा लिहिताना कथेमध्ये असणारे पात्र, कथेमध्ये असणारे प्रसंग यांची जी गुंफण असतो, हे दोन्ही एकत्र काय करतो की अशा कौशल्याने गुंफतो की ते वाचकाला काय करतात की खिळवून ठेवत असतात.
वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे माणसांची उत्कंठा वाढत असते. आणि कथा काय करते पहा मुलांनो, वाचकाला वर्तमान काळातून भूतकाळात आणि पुन्हा वर्तमानात घेऊन जाते. याच्यामुळे वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. आणि कथा वाचकाला काय करते की मुलांनो, वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाते आणि पुन्हा वर्तमानात आणते. अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे काय होतं की कथा उत्कंठावर्धक होते. आता फ्लॅशबॅक काय म्हणजे काय म्हणले की एखादी हकीकत किंवा कथा कालानुक्रम बदलून सादर करण्याच्या पद्धतीला फ्लॅशबॅक असं म्हटलं गेलेलं आहे. मग कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत काय होते की टिकून राहत असते. हे काय होते की आपल्या लक्षात येत असते. आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे बघा, कथा एककेंद्री असते. अनुभवाचे रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते, म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते, तिचे स्वरूप स्फुट असते. आता कथा कशी असते की एकच केंद्री असते. मग तिचे अनुभव रचनेचे एककेंद्रित्व असतात. कथेचे ते एक वैशिष्ट्य आहे. कादंबरी किंवा नाटकाप्रमाणे ती काय नसते की बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग असतात, पात्रे, त्या ठिकाणी असणारं वातावरण हे काय असतं की मर्यादित असतं. अगदी तेवढ्या कथेपुरतं सगळं वातावरण काय राहतं रे मुलांनो, मर्यादित असतं. म्हणूनच ती कथा काय असते की लहान असते, लघु असते. ती नाटक आणि कादंबरीसारखे काय नसते की पसरट नसते. तिचे स्वरूप काय असते की स्फुट असते, छोटेसे असते. म्हणून कथा काय राहते की ती छोट्याच स्वरूपाची राहत असते. साधारण फार तर आपण पाहतो की 60-70 पानांच्या काय असतात की काय काय कथा असतात. कथा भूतकाळात लिहिली जाते. आता सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनाविषयींची निवेदन असते. उदाहरणार्थ, एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआप कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते. आता कथा ह्या कशा असतात की कथा सर्वसाधारणपणे भूतकाळात ह्या काय करतात की लिहिल्या जात असतात आणि कथेत होऊन गेलेल्या घटनाविषयीचे निवेदन असते. उदाहरणार्थ, कथेमध्ये काय असते की एखादी घटना होऊन गेलेली आहे आणि तिचं निवेदन कथेच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत काय होतं की पोचवलं जात असतं. आता एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेमध्ये काय होते की आढळत असते. म्हणूनच कथा ही भूतकाळामध्ये लिहिली जाते. आणि कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात. कथेमध्ये एखादी कहाणी असते, हकीकत असते किंवा जे प्रसंग घडून गेलेले आहेत हे कथेच्या माध्यमामधून वाचकांपर्यंत काय केले जातात की पोचवले जात असतात. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते. म्हणूनच लेखक काय करतात की कथा लिहित असताना कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदनशैली काय करतात की वापरत असतात. आता कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. बघा, कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवनविषयी वर्ज नाही. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसली असते. जीवनाचा वेध घेण्याचे वैशिष्ट्य कथेची खासियत आहे. आता काय म्हटलंय बघा, 6वा मुद्दा, कथेच्या माध्यमामधून जीवनाचा काय केला जातो, वेध घेतला जातो. मग कथा ही अशी असते की मानवी जीवनाचा थेटपणे काय करते की वेध घेत असते. मानवी जीवनापर्यंत कथा पोचत असते. ती जीवनस्पर्शी असते. आणि कथेच्या माध्यमामधून लेखक काय करतात की समाजातल्या किंवा आपल्या आसपासच्या वातावरणातल्या लोकांचं तिथं काय करतात ती जीवन मांडत असतात. उदाहरणार्थ, एखादा राजा राणी असो किंवा एखादा टॅक्सी ड्रायव्हर असो, एखादी नर्स असो किंवा गावातला लोकसेवक असो, त्या प्रत्येकाच्या जीवनातले प्रसंग कथेच्या माध्यमामधून लोकांच्यापर्यंत काय केले जातात की पोचवले जात असतात. त्यांच्या भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद ह्या कथेमध्ये असते. कथेला एकही जीवन विषय वर्ज नाही. म्हणजे कथेला कोणतेही विषय चालतात. एकाच विषयावर कथा काय केली जाते की लिहिली जात नाही.
बालपणी काऊ चिवच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली आहे. आणि आज सुद्धा आपण काऊ चिवच्या काय सांगतो की कथा सांगत असतो. आत्तापर्यंत ही कथा काय की पुढे चालू राहत असते. जीवनाचा वेध घेण्याचे सामर्थ्य ह्या कथेमध्ये काय असते की सामावलेले असते. आणि हेच ह्या कथेचे काय आहे की वैशिष्ट्य आहे. आता 7वा मुद्दा बघा की श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे, सादर केली जाते. कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध, लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही. पण कथा कथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये नित्यनेमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे हे सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आजही होत आहे, उद्याही होत राहील. म्हणजे काय म्हणले की श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण होते. म्हणजे श्रवण म्हणजे काय की ऐकणे, ऐकल्यावर सुद्धा कथेचे काय होते की सादरीकरण होत असते. मग आता काय म्हणले की सादरीकरण म्हणजे सादर करणे, सांगणे, कथन करणे, ऐकणे. मग कथामाला, बाल मेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. म्हणजे काय केले जातात की बालमेळावे घेतले जातात, बालसाहित्य असतं, संमेलनं भरतात. या ठिकाणी आवर्जून कथा काय केल्या जातात की सांगितल्या जातात. नाटक, कादंबरी, निबंध, लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही. आणि आपण पाहतो नाटक असतं, कादंबरी, निबंध यांचे काय होतं की कथन फारसे केले जात नाही. कारण त्यांचे विषय कसे असतात की मोठे आणि लांबलचक असतात. पण कथानक मात्र घरोघरी होतं. कथानक घरोघरी होण्याच्या पाठीमाग कोणतं कारण आहे की ते कसं असतं की छोटंसं असतं. म्हणून कथानक काय होतं की घरोघरी केलं जात असतं. शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्यनेमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनापासून सांगावी. म्हणजे तुम्ही जर एखादी कथा सांगत असेल तर ती अगदी मनापासून काय करायची की सांगायची आहे. आणि ऐकणाऱ्याने सुद्धा ती एका चित्ताने काय करायची की ऐकायची आहे. आणि याच्यामुळे सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, पण आजही होते. म्हणजे याच्यामुळं सांस्कृतिक देवाणघेवाण होत होती आणि आजही होत आहे आणि उद्याही होत राहील. म्हणजे कथा सांगितल्यानंतर एकमेकांचे काय होते की सांस्कृतिक देवाणघेवाण होत असते. आणि आता बघा त्याच्या पुढचा मुद्दा काय की कथेचे सादरीकरण. कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मुखवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची, लेखिकेंची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्द उच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जातात. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो. बघा आता काय म्हणले की कथेचे जे सादरीकरण हा जो मुद्दा आपण पाहतोय. आणि कथेचे सादरीकरण करणे ही एक कला आहे. म्हणजे तुमच्याकडे जर एखादी कथा असेल तर ही सुद्धा योग्य पद्धतीने काय करता आली पाहिजे की सादर करता आली पाहिजे. योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मुखवाचन. मग आपल्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. या कथांचे काय केले जाते की मुखवाचन, प्रकट वाचन, विविध कथा लेखकांची लेखनशैली समजून घ्यायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे ह्या सादरीकरणाच्या माध्यमामधून वेगवेगळ्या प्रकारच्या लेखक असतील, लेखिका असतील यांची लेखनशैली समजून घेण्याचा काय केला जातो की प्रयत्न केला जात असतो. मग काय केलं की भाषेची जाण, शब्द उच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. मग कथाकथनाचं तंत्र कधी अवगत होऊ शकते तर भाषेची जाण, त्यामध्ये असणारे शब्द उच्चार आणि सादरीकरण या गोष्टीमुळे कथेचं काय होतं की तंत्र अवगत होऊ शकतं. अलीकडच्या काळात कथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये कथाकथन करण्याचं क्षेत्र काय झालं आहे की खूप मोठं झाले आहे आणि त्या ठिकाणी एक व्यावसायिक संधी म्हणून पाहिलं जात असतं. कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जातात. आणि कथा अभिवाचनाचे जे कार्यक्रम असतात विविध निमित्ताने ते रंगमंचावर कथा ह्या काय केल्या जातात की सादर केल्या जात असतात. आकाशवाणी असतं, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जातात. म्हणजे कथा ज्या असतात
ह्या आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमामधून कथा काय केल्या जातात की सादर केल्या जात असतात. आणि या कथाकथन सादरीकरणामुळे अधिकाधिक लोकांना आकर्षित केले जात असते. आणि याच पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा एक पैलू काय झाला आहे की लक्षणीय ठरला आहे. म्हणजे कथा सादरीकरणाचा एकच उद्देश असतो की कथेचे विषय सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत काय झाले पाहिजे की जाऊन पोचले पाहिजे. आता नंतरचा मुद्दा बघा आहे की अभिवाचन. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथा वाचकाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते, दीर्घकाळ स्मरणात राहते. आता बघा काय म्हणले की हे जे अभिवाचन असते, मग ह्या अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोचण्यास मदत होते. मग अभिवाचनाचा एकच फायदा असतो की तुमची जी कथा आहे ही कथा श्रोत्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने काय होते की पोहोचत असते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले, जर तुमची कथा असेल आणि या कथेचे वाचन जर तुम्ही अनेकांकडून केले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. मग काय करा, तुम्ही वेगवेगळ्या लोकांकडून जर एक कथा वाचली तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो आणि ते संवादामध्ये असणारा चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. मग ह्या वेगळ्या घटनांचा आनंद काय होतो की श्रोत्यांना मिळत असतो. कथेतील घटना असतात, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आपल्याला काय होते की आकलन होण्यास मदत होत असते. कथा वाचकाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ती अभिवाचन श्रोत्यांपर्यंत चांगला परिणाम करते आणि दीर्घकाळ लोकांच्या काय राहते की ती लक्षात राहत असते. मग कथा वाचण्यात जर तुम्ही संगीत दिलं, प्रकाशयोजना दिली, नेपथ्याची जोड दिली तर ती काय होतं की बघा अभिवाचन श्रोत्यांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचते आणि ते दीर्घकाळ आपल्या स्मरणामध्ये राहत असते. आता नंतर काय की कथाकथन, आपला शेवटचा मुद्दा आहे की कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबर वाचिक अभिनयाची जोड द्यावी लागते. त्यामुळे कथाकथन उठावदार होते. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमामधून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. कथेची निवड करणे फार महत्त्वाचे व तितकेच जबाबदारीचे काम असते. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान काळ यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भित अर्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते. कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येते. आता कथाकथन बघा काय म्हटलं की कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची जोड द्यावी लागते. मग कथाकथन करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तींना भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची सुद्धा काय करावी लागते की जोड द्यावी लागते. ती कथा वाचावी लागते. त्यामुळे कथानक उठावदार होत असते. कथाकथन करणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. ज्या व्यक्ती कथेचं कथाकथन करतात त्या कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमामधून कथेमध्ये असणारे जी पात्र असतात या पात्रांना काय करायचं असतं की जिवंत करायचं असतं. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. मग बघा काय म्हणले की कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने त्याच्याजवळ कोणताही लिखित काय नसतं की मजकूर नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घ्यावा लागतो. मग कथाकथन करताना श्रोत्यांचा काय करायचं असतं की संवाद साधायचा असतो आणि त्यांचा काय करायचा असतो की प्रतिसाद घ्यायचा असतो. लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता, म्हणजे लेखकाचं मूळ संहिता म्हणजे की मूळ लेखन आहे, या मूळ लेखनाला धक्का न लावता त्याला कथाकथन चांगल्या पद्धतीने करता यायला हवं. पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोचवायची असते.
कथाकथन करताना काय करायचं आहे की लेखकाच्या मूळ लेखनाला धक्का न लावता चांगल्या पद्धतीने ते श्रोत्यांपर्यंत काय करायचे की पोहोचवायचं आहे. कथेची निवड करणे फार महत्त्वाचे व तितके जबाबदारीचे काम असते. मग तुम्हाला कथाकथन करताना कथेची निवड अशा पद्धतीने करायची आहे की ती श्रोत्यांच्या मनापर्यंत काय झाली पाहिजे की भिडली पाहिजे. सादरीकरणाचा कालावधी श्रोत्यांचा अवमान यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावं लागते. आणि कथाकथन करताना सादरीकरणाचा कालावधी आणि श्रोत्यांचा अवधान काळ म्हणजे श्रोते कितपर्यंत ऐकतात ही अवधान काळ यांचे काय करायचे की भान ठेवायचे आहे. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दपेग, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते. कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाशी जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर काय होतात की येत असतात. आता बघा शेवटी काय म्हणले की समारोप आहे. मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळता राहिला आहे. आजही मनोरंजन आणि नित्यनूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. कालानुरूप कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली, परंतु ती समाजाशी व संस्कृतीची बांधील राहिल्याने लोकप्रिय राहिली. वाचकांना कथाकथनाचा आनंद साप्ताहिके, मासिक व दिवाळी अंकापासून ते सामाजिक संपर्क माध्यम या सर्व माध्यमातून मिळतो. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती, विशेष सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. बघा कथेच्या शेवटी कथेचा काय झालं की समारोप झालेला आहे. तर मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथेचा प्रवास म्हणजे ही कथा मौखिक परंपरेपासून काय झाली की सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे. कथा सुरू झाली होती पण आजही सक्षमपणे खळाळता राहिला आहे. मग तो प्रवास आजसुद्धा काय झाला की सक्षमपणे खळाळता राहिलेला आहे. मनोरंजन आणि नित्यनूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. म्हणजे आजसुद्धा वाचकांना कथा काय करतात की मनोरंजन देत असतात, वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव देत असतात. कालानुरूप कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली. फक्त काळानुरूप काय झाले की कथेचे विषय आणि कथेला कोणत्याही विषयाचं काय नाही की बंधन नाही, त्याच्यामधला आशय बदलत गेला, अभिव्यक्ती काय झाली की बदलत गेली आहे. परंतु कथा मात्र समाजाशी व संस्कृतीची बांधील राहिल्याने लोकप्रिय झाली. आणि कथा काय झाली की समाजाशी आणि संस्कृतीची बांधील राहिल्याने, एकरूप राहिल्याने, टिकून राहिल्याने ती काय झाली की लोकप्रिय झाली आहे. वाचकांना कथा वाचनाचा आनंद, मग वाचकांना कथा वाचनाचा आनंद बघा साप्ताहिके, मासिक, दिवाळी अंकापासून ते सामाजिक संपर्क माध्यम या सर्व माध्यमामधून काय झालं की मिळत गेलेलं आहे. मग कथेचे भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती, विशेष सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषामुळे कथा आजही लोकप्रिय झालेली आहे. बघा कथेमध्ये कोणकोणते गुण आहेत. भाषा सौंदर्य आहे, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष आहे, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या घटकांमुळे कथा आजही काय झालेली आहे की प्रसिद्ध झालेली आहे. आजही कथा काय झालेली आहे की लोकप्रिय झालेली आहे. तर आज आपण काय केलं की कथा साहित्य प्रकार परिचय पाहिलेला आहे. तर आपण पुढच्या पाठात काय करू की आपण पुढच्या कथेला काय करणार आहात की सुरुवात करणार आहोत.